सर्वांना जय महाराष्ट्र, जय हिंद. बकऱ्या चारणं चालू आपल्या. आता मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या गावातलं काय झालेलं आहे ते, की माझ्या गावामध्ये आता तुम्हाला 2 ग्रामपंचायत कार्यालय दाखवलेलं आहे मी व्हिडिओमध्ये. आता एक नवीन बांधलेलं आहे प्रायव्हेट जागेमध्ये, म्हणजे प्रायव्हेट याच्यात. आता आपल्याकडे शासकीय जागाचं भरपूर अवेलेबल आहे. आता मी त्यांनी तिकडे जे ग्रामपंचायत कार्यालय घेतलेलं आहे, तुम्ही जो ठराव घेतलेला आहे सर्व मेंबर लोकांनी की बाबा ग्रामपंचायत कार्यालय आपल्याला त्या जागेमध्ये घ्यायचं आहे म्हणून, त्यांचे सर्वांचे मी कागदपत्र मागितले होते ग्रामसेवक साहेबांना. ते मी म्हटलं तुम्हाला देऊ का, पत्र देऊ का, म्हणून मला द्या म्हणून, असं लिहून देऊ का, नाही म्हणून तुम्हाला देऊ म्हणत. ते आज काल असे झाले, मला त्यांनी 15 दिवस झाले चकून राहिले. ते फोनवर त्यांचं माझं बोलणं झालेलं आहे. त्यांनी आपल्याला ते सर्व जो ठराव मंजूर झालेला आहे तो देणार आहेत मला, ते असं बोललेले आहेत ते. आता केव्हा देणार ते काय माहिती. आता ते आले की आपल्याकडे शासकीय जागा अवेलेबल असल्यावर आपण त्याच्यावर केस करणार मग ते कागदपत्र घेऊन, की बुवा एवढी मोठी माझ्याकडे आपल्याकडे अवेलेबल असल्यावर तुम्ही प्रायव्हेट जागेत ग्रामपंचायत कार्यालय का घेतलं, असा प्रश्न करणार आहे त्यांना आपण. आता देणार आहे ते ग्रामसेवक साहेब आपल्याला, केव्हा देतील काय माहिती. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आपलं बकरं चारणं चालू आहे. आता संध्याकाळच्या टायमात आणले इकडे. जय हिंद, जय महाराष्ट्र. असं चालू असते बकरं चारणं आपलं. पांडू तिकडे झोपलेला आहे आपला, तो आहे तिकडे. पांडू झोपलेला आहे, तो विश्रांती घेतोय तो. जय हिंद, जय महाराष्ट्र.